मेडिकवर हॉस्पिटल खारगर स्ट्रोक यूनिट लॉन्च कर रहा है। इट इज डेडिकेटेड स्ट्रोक यूनिट है जो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच पे काम करेगा। मतलब न्यूरोलॉजिस्ट, इंटरवेंशनल न्यूरो रेडियोलॉजिस्ट, आईसीयू स्पेशलिस्ट, इमरजेंसी डॉक्टर्स, न्यूरोसर्जन्स सबको एक साथ मिलके स्ट्रोक यूनिट के तहत कैसे काम करता है उसके प्रोटोकॉल आज डिफाइन किए गए हैं मेडिकवर हॉस्पिटल्स के वहां पे, एंड यूनिट को लॉन्च किया गया है जिसमें कॉम्प्रिहेंसिव स्ट्रोक की ट्रीटमेंट कैसे दी जाएगी वो हमारे डॉक्टर्स, एक्सपर्टाइज टीम जो स्ट्रोक को स्पेसिफिक कैसे डील किया जाता है उसके लिए वो काम करेंगे। उसके अलावा आज वर्ल्ड स्ट्रोक डे है जिसके तहत मेडिकवर हॉस्पिटल्स की एक प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटीज है जिसके तहत कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम पूरे 5 हॉस्पिटल महाराष्ट्र के जो मेडिकवर हॉस्पिटल है वहां पे लॉन्च किए गए हैं जिसमें डॉक्टर्स को तो एजुकेट किया ही जाएगा, बाहर के डॉक्टर्स को, कि कैसे किस तरह से स्ट्रोक यूनिट में पेशेंट्स को डिफाइन करना चाहिए। कम्युनिटी अवेयरनेस भी किया जाएगा कि क्यों स्ट्रोक अवेयरनेस इज इम्पोर्टेंट, क्योंकि आज आउट ऑफ 4 persons 1 people गेट स्ट्रोक, जो पहले आंकड़ा आउट ऑफ 6 people 1 गेट स्ट्रोक था। तो काफी सारी जानकारी जरूरी है जिसकी माहिती आज हम उपस्थित लोग यहाँ पे जो आए हैं उनके साथ करेंगे। हमारे साथ जुड़े थे जॉइंट कमिश्नर पुलिस जो प्रोग्राम के चीफ गेस्ट थे। थैंक यू, धन्यवाद। स्ट्रोक को जब टाइम पे ट्रीटमेंट नहीं मिलता है और इसकी वजह से हैंडीकैप होता है आदमी, अगर वो टाइम पे मिलेगा तो कैसा मेडिकवर का टीम कैसा कार्यरत रहेगी और जनता को क्या सलाह देगी? सो यही चीज की जानकारी आज वर्ल्ड स्ट्रोक डे के दिन डिफाइन की गई है कि जब भी स्ट्रोक होता है तब फास्ट एक्ट करना चाहिए, एंड जिसके तहत जब भी स्ट्रोक आता है मतलब आदमी को लकवा मारने की कंडीशंस आती है तो कैसे कैसे सिम्टम्स होते हैं जिसकी जानकारी लोगों को मालूम होनी चाहिए। एंड जब वो होता है तब कितने गोल्डन आवर्स बोला जाता है, कितने समय में कौन सी हॉस्पिटल्स में पहुंचना चाहिए जिसमें जहाँ पे कैथलैब की सुविधा उपलब्ध हो, जहाँ पे एमआरआई इन हाउस हो, जहाँ पे सारी सुविधा उपलब्ध हो, एवं एक्सपर्टाइज की टीम भी उपलब्ध हो। जैसे हृदय में नली खोल के हार्ट अटैक से बचा जा सकता है वैसे ही ब्रेन में भी नली खोल के ब्रेन अटैक से बचा जा सकता है, एंड आदमी की आगे की जिंदगी सुधर सकती है अगर वो लकवा से बच जाए तो। स्ट्रोक जे आहे ना ते त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स होतो ते कधी माइल्ड होतो, कधी एकदम मोठा होतो। जे मोठा होतो ते सगळ्यांना समजते की आता मोठा लकवा झाला हॉस्पिटल चला, पण जे छोटा लकवा होतो त्याच्यामध्ये फक्त थोडा तोंड वाकडा झाला, थोडा हातामध्ये मुंग्या आली, ते बहुतेक लोकांना समजत नाही। त्याचे काही वेगळे कारण ते समजतात ते आज मी जेवण नाही केले, आज उपवास होता किंवा आज झोप नाही झाली, असे काय वेगळे सांगतात आणि हे दुर्लक्ष केले की 2-3 दिवसात त्यांना मोठा लकवा होऊन जातो। ते एक तर त्यांना हे सिम्पटम्स छोटे छोटे सिम्पटम्स ची माहिती पाहिजे, ते म्हणजे रक्तपातळ करायची गोळी काय करू चालू करू शकतात आणि मोठा स्ट्रोक नाही हो असे याचे प्रयत्न करू शकतात। जर त्यांना असं काही घरात कोणाला हिस्ट्री आहे लकवेची किंवा त्यांचे काय ब्लड प्रेशर डायबिटीज आहे तर प्रायमरी प्रिव्हेन्शन पण करू शकतो आम्ही। प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये ज्यांना अजून कधी लकवा झाला नाही त्यांना न्याय होईल याच्यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्ही एक तर ब्लड प्रेशर शुगर हे कंट्रोल करायला पाहिजे, स्मोकिंग डायटरी जे आम्ही अनहेल्दी प्रॅक्टिसेस करतो म्हणजे ऑइली वगैरे जास्त खातो आम्ही, नॉनव्हेज जास्त खातो, हे सगळे प्रमाणामध्ये खायचे आणि त्याच्या बरोबर व्यायाम करा, विटॅमिन्सची टॅबलेट वगैरे घ्या, थोडा योगा मेडिटेशन करा। आजच्या याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर आहे। आज आम्ही बघतो काय ते लोक झोपत नाही म्हणजे ऍक्च्युली काम तर आहे ते आहे आणि घरी आल्यानंतर त्यांचे रील्स बघायच्या, मोबाईल बघायचे, नेटफ्लिक्स बघायचे, ते बिंजिंग सारखं चालू असते, ते झोपत नाही, झोप होत नाही आणि ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा काम करतात। याच्यामध्ये जे स्लीप डिप्रायव्हेशन जे सिम्पटम आहे त्याच्याने पण स्ट्रोक्स वाढतो। हे सगळे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे पुढे लकवा नाही होईल असं मी गॅरंटी देतो। तरी बाय चान्स होत असेल ते आम्ही मेडिसिनने आम्ही ट्रीटमेंट करू आणि तुम्ही वेळेवर आले की आम्ही त्याचा उपचार करू व चांगला क्युअर करू।
आवाज बिना माइक के बोलो. स्ट्रोक युनिट जे आपलं आता आले नाव घेऊ शकतो. सॉरी स्ट्रोक यूनिट ऐसा आप यहाँ पे है ऐसा बोल रहे हैं. स्ट्रोक जे युनिट आपलं लॉन्च झालेलं आहे ह्याचा फायदा खातेदारांसाठी नवीन मुळीकरांसाठी कसा असेल आणि कसा लाभ घेतील आपण? कैसा नाम है? स्ट्रोक युनिट जे आहे ना, स्ट्रोक युनिटच्या कॉन्सेप्ट जे आहे ते सगळे इंटिग्रेशन आणि अवेअरनेस वर आहे. ते एक तर पहिले जे आम्ही स्ट्रोक युनिट जे निर्माण केले तो एक प्रकारची फॅसिलिटी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अशी फॅसिलिटी देतो की तुम्हाला छोटा आजार असेल की मोठा आजार असेल सगळे आम्ही हँडल करू शकतो. हे जर विश्वास बसला लोकांना तर ते इथे येणार. दुसरे पुढे थोडे पैसे वाचवासाठी छोटे ठिकाणी जाऊन त्याचा टाइम वेस्ट करून आणि तो लकवा मोठा होईल असं हे नाही करायचं.